पिकअप घेऊ, इंट्रा घेऊ, अशोक लेलंड घेऊ का आयशर घेऊ? ती गाडी नेमकं घेऊ तर कोणती घेऊ की जिचं मार्केट स्ट्रॉंग आहे, 8 फूट 9 फूट 10 फूट, त्यापैकी कोणती गाडी निवडायची? कोणत्या कंपनीची गाडी घ्यायला पाहिजे? आपल्याला ऍव्हरेज देखील मिळाला पाहिजे, मेंटेनन्स खर्च देखील कमी आला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं आपल्याला त्या गाडीला ऍडब्ल्यू देखील नकोय. ऍडब्ल्यू डिझेलच्याच भावात त्याची बकेट मिळते, एक 20 ते 25 लिटरची बकेट असते, तर ती देखील डिझेलच्याच भावात मिळते. तुमच्या मनात देखील हाच प्रश्न उद्भवत आहे. या सर्व गोष्टीचं उत्तर मी आज या व्हिडिओ तुम्हाला देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवीन असाल तर मला फॉलो करा. आपल्या चॅनलचं नाव आहे MS20 ट्रॅव्हल विथ RDM. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही नवीन गाडी घेताय, तुमची ट्रान्सपोर्ट लाईन मध्ये ओळख देखील नाही, या सर्व गोष्टीची मी एकूण 3 भागात हा व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ बघा. चला तर सर्वात महत्वाचा पॉइंट, तुम्ही ओपन मराठा असाल तर तुम्हाला अण्णाभाऊ पाटील विकास महामंडळाची फाईल देखील करू शकताय. त्यामध्ये तुम्हाला 2,80,000 2,78,000 माफ होतं, परंतु तुम्ही ती गाडी 5 वर्षापर्यंत सेल करू शकत नाही. कारण की बघा मित्रांनो, आपण 1 रुपया जमा करून गाडी घेतोय. गाडी घेतल्यानंतर देव ना करो काहीतरी अडचण आल्यानंतर आपण गाडी सेलला काढतो. त्यावेळेस तुमचं म्हणजे बाकी उर्वरित रक्कम अण्णाभाऊ पाटील विकास महामंडळाची रक्कम तुम्हाला मिळत नाही. त्याचं कसं आहे, 2-3 महिन्याचे पैसे तुम्हाला येत असतात परतीच्या स्वरूपात, तर ते पैसे तुम्हाला मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडे पिकअप आहे. तुम्ही माझी गाडी व्हिडिओत असंख्य वेळेस अशी बघितलेली देखील असेल, तर मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी जी गाडी वापरतो त्या गाडीनुसार साधारण पिकअपला महिन्याला एक 10,000 किलोमीटर गाडी झाल्यानंतर एक 4 ते 5,000 रुपये तिला मेंटेनन्स खर्च आहे. पिकअपला ऍडब्ल्यू नाहीये मित्रांनो. आता महिंद्रानं एक नवीन गाडी काढली, विरो. तुम्ही नाव देखील ऐकलेलं असेल, गाडी देखील बघितलेली असेल. तिला त्यांनी ऍडब्ल्यू दिलेलं आहे. गाडी 9 फूट 10 फूट मध्ये अवेलेबल झालेली आहे. आणि आता नितीन गडकरी साहेबांनी काय केलंय की बऱ्यापैकी नवीन गाड्यांना एसी देता येते. आणि तुम्हाला एक खरं सांगतोय मित्रांनो की एसी खूप कामाची गोष्ट आहे. कारण की फॅन लावून लावून किती वेळ फॅन चालवणार, कारण की फॅन देखील गरम हवा मारतोय. तर गाडी निवडताना अशी निवडा की ठीक आहे, टाटा इंट्रा घ्या, अशोक लेलंड घ्या, ऍव्हरेजला चांगले आहे, पण मेंटेनन्सला किंवा रिसेलिंगला ह्या गाड्या नाही आहेत ड्रायव्हर भावांनो. आता आयशर तर एक साधारण वर्ष 6 महिने झाले त्या गाडीला मार्केटला येऊन. परंतु आता जे गाड्या वापरतात ना, मी त्यांना देखील विचारलंय, व्हिडिओ नाही बनवला परंतु इंटरव्ह्यू घेतलेला आहे डायरेक्टली फेस टू फेस, की दादा ऍव्हरेज काय मिळतंय? तर ड्रायव्हरचं तर बोलणं झालं, बा मला 13-14चं ऍव्हरेज मिळतंय आयशरला, 10 फुटीला 11 फुटीला. परंतु मित्रांनो, खरंच मिळतंय का एवढं ऍव्हरेज? आणि जर एवढं मिळत असेल ना, तर नक्की तुम्ही आयशरचीच गाडी बुक करा. कारण की आपल्याला मार्केटनुसारच चालणं आहे, ना की 8 फुटाची गाडी घेणं आहे. 8 फुटाच्या गाडीला मार्केट राहिलेलं नाही सध्या भावांनो. 9 फूट आणि 10 फूट फुल मार्केट चालू आहे गाड्यांचं. त्यामुळं गाडी निवडताना शक्यतो 9 फूट किंवा 10 फूट गाडी निवडा. राहिलं तुम्हाला नुसतं ऍव्हरेजच घ्यायचं असेल गाडीपासनं, तर तुम्ही टाटा इंट्रा घेऊ शकता, अशोक लेलंड देखील घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर थोडंफार नॉर्मली माणूस ओव्हरलोड चालतं, तुमची पाशिंग 1.5 टन आहे, तुम्ही 2 टन 2.5 टन घेऊन चालताय, तर त्यावेळेस अक्षरशः तुम्हाला सांगतो की पिकअप घेऊ शकता तुम्ही. परंतु पिकअपचा देखील तोटा सांगतोय मित्रांनो, की काय झालंय माहितीये का, पिकअपचा जो लोड आहे तो पूर्ण डाल्यात असतो, आणि डाल्यात असल्यामुळे तिचं समोरचे चाक समोर ड्रायव्हर सीटच्या देखील पुढे आहे. तर गाडी थोडं मुंडकं वर उचलून चालती. म्हणजे पूर्ण लोड कुठे येतो माहितीये का, पाठीमागच्या पाठ्यावरती, पाठीमागच्या टायरावरती. त्यामुळं ओव्हरलोड जर भरत असाल तर पिकअपचे टायर लवकर फुटतात. तसं टाटा इंट्रा, अशोक लेलंड यांचे टायर शक्यतो फुटत नाही. मी वापरत नाही, त्यामुळे मला शाश्वती देताही येत नाही की फुटतात की नाही फुटत, पण पिकअपचे लवकर फुटतात त्याची गॅरंटी मी देऊ शकतो. कारण की मी थोडाफार ओव्हरलोड चालतोय. माझ्या गाडीचं पासिंग आहे मित्रांनो 1.5 माझी गाडी आहे. मी त्यामध्ये 2 टन 2200 किलो लोड भरतोय. भरावच लागतो. ज्या ठिकाणावर ना आपल्याला रिटर्नचा लोड मिळत नाही ना ड्रायव्हर भावांनो, त्या ठिकाणावर ना आपल्याला एवढा लोड भरावाच लागतो. महत्वाचं की तुम्ही गाडी घेताना बॉडी, जर तुम्हाला साऊथ लाईन चालायचं असेल तर कंटेनर बॉडी अवश्य बनवा ड्रायव्हर भावांनो, आणि कमी वजनाची बनवा. जर तुम्हाला लाईनवर चालायचं असेल ना, तर बॉडी म्हणजे आपल्या डाल्याच्या वरची जी बॉडी आहे ना, शक्यतो कमी वजनाची बॉडी बनवा, की जेणेकरून तुमच्या गाडीचं वजन जास्त वाढणार नाही. हाईट, आता ओपन बॉडीचं बोलूया आपण, की हाईट भाड्याची गाडी भाड्यानं चालवली ही म्हण 100% आपल्याला लागू होती ड्रायव्हर भावांनो. तुम्ही 7 फूट हाईट बांधत असाल ना ओपन, काही कामाची नाही. कारण की तुम्हाला सांगतो, गुजरातला ती हाईट चालत नाही, राजस्थानला हाईट चालत नाही, पंजाबला देखील हाईट चालत नाही. तुम्ही जर गाडी घेतली, एकदा माणसानं गाडी घेतल्यानंतर त्या गाडीच्या बॉडीमध्ये माणूस काही चेंज करत नाही, त्यावेळेस सर्वस्वी लॉस मालकाचा होतोय.
फाईन पडतंय गाडीवर 4,5,000 रुपये. मी स्वतः घेतलेलं आहे पंजाब गव्हर्नमेंटचं 7,500 रुपये फाईन मी स्वतः माझ्या गाडीवर घेतलेलं आहे. माझ्या गाडीची हाईट आहे 6.25 फूट मित्रांनो. तर शक्यतो तुम्ही प्रत्यक्ष रोडवर देखील बघितला असत, गुजरात बॉडी, राजस्थान बॉडी, हरियाणा बॉडी किंवा पंजाब बॉडी, म्हणजे पुढचं जे कॅबिन असतं त्या लेवललाच बॉडी असते त्यांची. ओव्हर हाईट भरतात ते लोक, मी बोलत नाही, परंतु गाडीची बॉडीची हाईट जे आहे तर ती कॅबिन लेवललाच पाहिजे, जेणेकरून गाडी झुला मारणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं कमी हाईट घेण्याचं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस आपण ताडपत्री बांधतो गाडीला, ज्यावेळेस गाडी फास्टली चालती रोडला आणि हवा ज्यावेळेस ताडती ना त्या ताडपत्रीनं, तर ऍव्हरेज तुम्हाला ऑटोमॅटिकली कमी मिळतंय ड्रायव्हर भावांना. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.